वायवी चव्हाण सेंटरमध्ये अजित पवार आणि शरद पवारांमध्ये भेट, दोघांमध्ये जवळपास तासभर बैठक। माळेगाव साखर कारखान्यासह पूरस्थितीवर चर्चा झाल्याची माहिती। ओला दुष्काळाची मागणी देवेंद्र फडणवीसांचीच होती। विरोधी पक्षनेते असताना फडणवीसांनी लिहिलेल्या पत्राचा दाखला देत उद्धव ठाकरेंचा निशाणा। उद्धवजी, तुम्ही मुख्यमंत्री असताना ओला दुष्काळ जाहीर का केला नाही? टीझरवर पैसे घालवण्यापेक्षा शेतकऱ्यांच्या तिजोरीत ते जमा करा। मंत्री आशिष शेलारांचा ठाकरेंना सल्ला। पूरग्रस्तांच्या मदतीसाठी कारखान्यांकडून उसावर प्रतिटन अतिरिक्त 5 रुपयांची कपात, राज्य सरकारचा निर्णय। शेतकऱ्यांच्याच खिशातून पैसे काढून शेतकऱ्यांना पैसे देण्याचा प्रयत्न, सरकारची दिवाळखोरी समोर। पूरग्रस्तांच्या मदतीसाठी कारखान्यांकडून उसावर अतिरिक्त 5 रुपयांची कपात केल्यानंतर सतेज पाटलांची टीका। गैरसमज पसरवण्याचा प्रयत्न, शेतकऱ्यांवर पैशांचा भार येणार नाही। कारखान्याच्या व्यवहारातून मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी पैसे दिले जाणार, मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची प्रतिक्रिया। निवडणुकीत लाडक्या बहिणीला 3 हप्ते दिले, आता संकटात असताना बहिणीला पुढच्या 6 महिन्यांचे हप्ते द्या, उद्धव ठाकरेंची मागणी। तर लाडक्या बहिणीविरोधात हेच लोक कोर्टात गेले, शिंदेंचं प्रत्युत्तर। नवी मुंबई महापालिकेत भाजपचाच महापौर होणार, मंत्री गणेश नाईकांचं वक्तव्य। तर भाजप कार्यकर्त्यांचा सन्मान झाला नाही तर युती होऊ नये यासाठी आग्रह करणार, शिंदेंच्या सेनेसोबतच्या युतीवर नाईकांची प्रतिक्रिया। दोन्ही शिवसेनेचा उद्या मुंबईत दसरा मेळावा, ठाकरेंचा मेळावा शिवाजी पार्कात तर शिंदेंचा मेळावा गोरेगावातील नेस्को सेंटरला होणार। मेळाव्याआधी मातोश्री बाहेर दोघांचे पोस्टर। दसऱ्याच्या पूर्वसंध्येलाच मनोज जरांगेंची तब्येत बिघडली, उपचारासाठी छत्रपती संभाजीनगरच्या रुग्णालयात दाखल। नारायणगडावरील दसरा मेळाव्याला उपस्थित राहणार का याकडे लक्ष। ठाणे पालिका मुख्यालयात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचा छापा, अतिक्रमण विभागाचे उपायुक्त शंकर पाटोळेंची चौकशी, लाच घेतल्याचा ठपका। आरएसएसच्या विजयादशमीच्या कार्यक्रमाला न जाण्याचा सरन्यायाधीशांच्या आईंचा निर्णय, आम्ही आंबेडकरी चळवळीसाठी समर्पित, कुठल्याही शंका नकोत। 5 ऑक्टोबरच्या कार्यक्रमात जाणार नाही, कमलाताई गवईंचं पत्र। एसटीनं घोषणा केलेली दिवाळीची हंगामी भाडेवाढ रद्द, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची माहिती। उपमुख्यमंत्री शिंदेंच्या निर्देशानंतर निर्णय।